सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे. आपण सध्या वर्क इन एज्युकेशन मोडमध्येच आपला जो काही कोर्स आहे तो पूर्ण करणार आहे. या ठिकाणी आपण लायसन कॉपी वापरत नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आता या पद्धतीची विंडो ओपन झालेली आहे. जर आपल्याकडे कंपनी क्रिएट केलेली असेल तर आपल्याला सिलेक्ट कंपनी करावा लागेल, आणि जर क्रिएट केली नसेल तर आपल्याला क्रिएट कंपनी असा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. आपल्याकडे सिलेक्ट कंपनी ऑप्शन आहे. आपण काल ऑलरेडी एक कंपनी क्रिएट केली होती, म्हणून आपण सिलेक्ट कंपनीवरती एंटर करून क्लिक करणार आहे. या ठिकाणी लिस्ट ऑफ कंपनीज दिसत आहेत. एकच कंपनी आपण क्रिएट केली होती, त्यामुळे आता सध्या एकच कंपनी या ठिकाणी लिस्ट आउट झालेली आहे. ती कंपनी आपण सिलेक्ट करूया. एंटर केलेला आहे. या ठिकाणी कंपनी ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला डिस्प्ले पार्टमध्ये कंपनीचा पिरियड तुम्हाला 1 एप्रिल टू 31 मार्च असा दिसतोय. त्यानंतर करंट डेट त्या ठिकाणी दिसते आणि कंपनीचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. उजव्या साईडला गेटवे ऑफ टॅली हा पॉपअप त्या ठिकाणी आलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मगाशी की 4 महत्त्वाचे कॉम्पोनंट्स आपण कालच्या लेक्चरमध्ये चर्चा केली. त्याच्यामध्ये मास्टर्स असतील, ट्रान्झॅक्शन्स असेल, इथं आपल्याला ऍक्च्युअली काम करायचं आहे. त्यानंतर रिपोर्ट जनरेशनचा एक भाग त्या ठिकाणी आहे, तो सांगितला की जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, स्टॉक समरी आणि रेशो अनालिसिस हे ऑटोमॅटिकली टॅली स्वतः फॉर्म्युलेशन केलेलं आहे, प्रोग्रामिंग केलेलं आहे. त्याद्वारे तो काय करणार आहे, आपल्याला तयार करून देणार आहे. आणि आपल्याला वेगवेगळे अकाउंट्स किंवा वेगवेगळे स्टेटमेंट्स काढायचे असतील तर आपल्याला डिस्प्ले मेनू सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त युटिलिटीज हा एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, टॅलीमध्ये जे काही काम करणार आहे ते काम आपण बॅकअप स्वरूपामध्ये घेऊ शकतो. त्याच्यामध्ये इम्पोर्ट स्वरूपामध्ये डेटा आणता येतो, म्हणजे एक्सेल मधला डेटा आपण काय करू शकतो, टॅलीमध्ये आणू शकतो. आणि दुसरा भाग महत्वाचा, बँकिंग ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये आपल्याला करण्याची फॅसिलिटी या ठिकाणी दिलेली आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की अकाउंटिंग इन्फो म्हणजे मास्टर्स मधला पहिला जो काही ऑप्शन आहे किंवा ज्याला आपण मेनू म्हणू, तर हा आहे अकाउंटिंग इन्फो. आता याच्यामध्ये काय 2 महत्वाच्या गोष्टी होत्या, ग्रुप्स आणि लेजर्स. हे 2 महत्वाचे अकाउंट्स रिलेटेड आहेत. आणि याचं जे काही आपण जर्नलायझेशन करणार आहोत किंवा जर्नल एंट्री पास करणार आहोत, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला व्हाउचर्स दिलेले आहेत. कालच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुपच्या संदर्भामध्ये माहिती बघितली. मी पुन्हा आता तिथपर्यंत घेतो. ग्रुपवरती एंटर केल्यानंतर आपल्याला 2 पद्धतीने आपण ग्रुप क्रिएट करू शकतो. त्या थोडक्यात मेथड्स आपल्याला सांगता येतील ग्रुप क्रिएशनच्या, सिंगल ग्रुप आणि मल्टिपल ग्रुप्स. म्हणजे एका वेळेस एकच ग्रुप तयार करायचा असेल तर आपण सिंगल ग्रुपच्या माध्यमातून जाऊ शकतो, किंवा आपल्याला एका वेळेस अनेक ग्रुप किंवा सब ग्रुप्स एकाच ग्रुपच्या अंडर करायचे असतील तर मल्टिपल ग्रुप्स हा ऑप्शन त्या ठिकाणी आपण निवडू शकतो. आणि त्याच्यातून आपण जे काही क्रिएट हा ऑप्शन दिलेला आहे त्यामार्फत आपण मल्टिपल ग्रुप्स तयार करू शकतो. दोन्हीमध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत, क्रिएट, डिस्प्ले, अल्टर असे दोन्ही ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. कोणत्याही ठिकाणाहून किंवा कोणत्याही मेथडमधून तुम्ही काय करू शकता, ग्रुप त्या ठिकाणी क्रिएट करू शकता. तर हे पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं की हाऊ टू क्रिएट ग्रुप. आता मी या पॉपअप मधून बाहेर पडतोय, याच्यासाठी एस्केप की किंवा क्विट हा ऑप्शन त्या ठिकाणी आहे. त्या क्विट ऑप्शन वरती मी क्लिक करतोय आणि बाहेर आलो अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मध्ये. आता दुसरा जो ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अकाउंट क्रिएट करायचे आहेत किंवा लेजर्स थोडक्यात तयार करायचे आहेत, तो भाग आहे. त्या ठिकाणी सेकंड ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यासाठी लेजर्स नावाचा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जसं ग्रुपसाठी आपल्याला 2 ऑप्शन होते, तसेच लेजरसाठी 2 ऑप्शन या ठिकाणी आहेत. एक म्हणजे सिंगल लेजर आणि दुसरा म्हणजे मल्टिपल लेजर. म्हणजे एका वेळेस आपण एक लेजर तयार करू शकतो किंवा एका वेळेस आपण अनेक लेजर्स त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे हा भाग जो आहे मल्टिपल लेजरचा, हा फक्त टाइम कन्स्ट्रेंट विचारात घेऊन आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे खूप लेजर्सची यादी आहे आणि आपल्याला सगळं रेकॉर्ड्स आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी फीड करायचं आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, मल्टिपल लेजर्स ऑप्शन चूज करून आपण काय करू शकतो, एका ग्रुपच्या अंडर आपल्याला लेजर्स तयार करायचे. आता हा भाग थोडासा लक्षात घ्या. आता याच्या अगोदर जो बघितला तो ग्रुप्स होता आणि आता आपण जो बघतोय तो लेजर्स आहे. तुम्हाला ज्यावेळेस
फायनलायझेशन करायचं आहे किंवा ज्यावेळेस तुमचे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तुम्हाला त्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा कंपोनंट काय डिस्प्ले होणार आहे, तर ग्रुप. म्हणजे तुमचं जे काही रेकॉर्ड आहे ते ग्रुप वाईज सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर डिटेलमध्ये जर बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये जे काही सब ग्रुप्स आहेत त्या सब ग्रुपच्या टोटल्सनुसार तुम्हाला ते डिटेल्स बघायला मिळतील. परंतु त्या ठिकाणी लेजर्स जे आहेत, तर त्या लेजर्सच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल, कारण की सगळे लेजर्स तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिसणार नाहीत. हे नीट लक्षात घ्या, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप्सच सिलेक्ट करायचं आहे. जसं की आता तुमच्याकडे 100 डेटर्स आहेत, तर ह्या 100 डेटर्सची नावं बॅलन्स शीटमध्ये येणार नाही, तर 100 डेटर्सची डायरेक्टली टोटल त्या ठिकाणी येऊ शकते. सेम त्याच पद्धतीने क्रेडिटर्स असतील. तसंच तुम्हाला मशिनरी, तर तुमच्याकडे मशिनरी 4 पद्धतीच्या आहेत, तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी 4 लेजर सेपरेट करू शकता. परंतु हे सगळे लेजर्स मशिनरी या सब ग्रुपच्या अंडर तुम्हाला टाकावं लागेल, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला मशिनरीचंच हेडिंग त्या ठिकाणी बॅलन्स शीटला दिसेल, परंतु त्याच्यातले कंटेंट्स किंवा लेजर्स हे त्या ठिकाणी दिसणार नाही. परंतु परंतु नीट लक्षात घ्या, जोपर्यंत लेजर्स तुम्ही तयार करत नाही, जोपर्यंत लेजर बनवत नाही, तोपर्यंत तुम्हाला व्हाउचर एंट्री करता येत नाही. जरी तुमच्या रिपोर्ट्समध्ये ग्रुप्स आणि सब ग्रुप्सच्या टोटल येत असतील, तरी देखील महत्त्वाचं काय आहे, तर लेजर्स. लेजर्स क्रिएट करताना ग्रुपच्या अंडर तयार करणं गरजेचं आहे. जर ग्रुपच्या अंडर तयार केले तरच तुमची ती अमाऊंट त्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपच्या टोटल्समध्ये ॲड होऊ शकते किंवा त्याचे इफेक्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये दिसू शकतात. अदरवाईज तुम्हाला कोणतेही इफेक्ट्स त्या ठिकाणी दिसणार नाही. लेजर क्रिएशनमध्ये जर चूक झाली, म्हणजे चुकून जर असेटला लायबिलिटीचा ग्रुप पडला, लायबिलिटीला असेटचा ग्रुप पडला किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेसला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा ग्रुप पडला, असं जर झालं तर तुमच्या जे काही फायनल रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चूक होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी सुरुवातीला मी काल सांगितल्या पद्धतीने ग्रुप क्रिएशन खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला ग्रुप्स या दिलेल्या ग्रुपपेक्षा जास्त बनवायचे असतील तर, आणि त्याही पेक्षा जास्त लेजर्स क्रिएशन खूप गरजेचं आहे, कारण की लेजर्स शिवाय जर्नल एंट्री होणार नाही, लेजर्स शिवाय व्हाउचर एंट्री रेकॉर्ड करता येणार नाही. त्यामुळे लेजर्स करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा एखादा लेजर तयार करतो त्यावेळेस तो लेजरसाठी ग्रुप निवडणं गरजेचं आहे. तो ग्रुप प्रॉपरली जर निवडला तर तुम्हाला जे काही एंट्री केल्यानंतर रिझल्ट्स अपेक्षित आहेत ते सगळे रिझल्ट्स त्या ठिकाणी काय होऊ शकतात, प्रॉपरली डिस्प्ले होऊ शकतात. मग त्या दृष्टिकोनातून लेजर्स क्रिएशन महत्वाचं. आता जसं आपण काल बघितलं की काही ग्रुप्स हे बाय डिफॉल्ट टॅलीने दिलेले, तसंच लेजर्स सुद्धा बाय डिफॉल्ट टॅलीने प्रोव्हाइड केलेले आहेत, लक्षात घ्या. परंतु ग्रुप्स जेवढे दिलेले आहेत तेवढे लेजर्स दिलेले नाहीत. तर महत्वाचे लेजर्स या ठिकाणी दोनच त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट प्रत्येक बिझनेसमध्ये असतातच, तेवढेच फक्त टॅलीने या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि ते दोन लेजर्स म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॅश अकाउंट. कारण की प्रत्येक बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे हे नेट प्रॉफिट मिळवणं हाच असतो आणि नफा मिळवणं याच्यासाठीच बिझनेस केला जातो. त्यामुळे नेट प्रॉफिट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा प्रत्येक बिझनेसमध्ये असतोच असतो किंवा फायनली आपल्याला तो तयार करायचा असतो. त्यामुळं त्या संदर्भामधलं एक लेजर आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे कोणत्याही बिझनेसची सुरुवात आणि कोणत्याही बिझनेसचा शेवट हा कॅशनेच होतो, लक्षात घ्या. म्हणजे भांडवल आणल्याशिवाय व्यवसाय सुरू होत नाही. आणि भांडवल ज्यावेळेस विड्रॉ केलं जातं किंवा कुणाचं तरी एकमेकांचं देणं, जेव्हा एखादी कंपनी, फर्म, ऑर्गनायझेशन किंवा कोणताही बिझनेस हा लिक्विड केला जातो, वोंड अप केला जातो, तर त्यावेळेस त्या सगळ्या असेट्सचं रूपांतर हे कशामध्ये केलं जातं, कॅशमध्ये केलं जातं. त्यामुळं कोणत्याही व्यवसायाची सुरुवात ही कॅश पासून होते आणि शेवट सुद्धा कॅश मध्येच होतो. म्हणून त्या ठिकाणी ते दोन महत्वाचे लेजर्स टॅलीने बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ते बघा, या ठिकाणी डिस्प्ले मेनू मध्ये आपण जातोय. डिस्प्ले मेनू मध्ये तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी दोन लेजर्स दिसत आहेत, कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस. थोडक्यात कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑलरेडी काढलेलं आहे.
आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे जे अकाउंट तुमच्या ट्रान्झॅक्शनसाठी गरजेचे आहेत किंवा जर्नल एंट्री करण्यासाठी गरजेचे आहेत, तर ते सगळे त्या ठिकाणी काय करायचे आहेत, लेजर्समध्ये क्रिएट करायचे आहेत. ओके, तर आता या ठिकाणी आपण एक लेजर त्या ठिकाणी तयार करूया. क्रिएटमध्ये जातो मी. क्रिएटमध्ये एंटर केल्यानंतर या ठिकाणी लेजर क्रिएशनची विंडो ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा तो काय विचारतोय, कोणत्या नावाने लेजर क्रिएट करायचं आहे. आता व्यवसायाची सुरुवात जी होते ती प्रोप्रायटर्सच्या काहीतरी कॉन्ट्रीब्युशनने होते आणि त्याला आपल्याकडे नाव आहे कॅपिटल. तर मी या ठिकाणी कॅपिटल अकाउंट ओपन करतो. कॅपिटल अकाउंट काढलेला आहे कॅपिटल अकाउंट. त्या ठिकाणी तो विचारतोय अंडर म्हणजे काय, की हे लेजर कोणत्या ग्रुपच्या अंडर किंवा सब ग्रुपच्या अंडर तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे कशासाठी, तर त्याला सब ग्रुप माहिती आहेत, ग्रुप्स माहिती आहेत आणि ते सब ग्रुप्स बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड आहेत, हे देखील त्या प्रोग्राममध्ये फीड केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला त्या लेजरचा इम्पॅक्ट हा कोणत्या ग्रुपच्या रिझल्ट्समधून दिसला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला ग्रुप सिलेक्ट करायचे आणि मग ग्रुपसाठी तुमच्याकडे जी काल यादी आपण बघितली ती सर्व यादी या ठिकाणी तुमच्या समोर दिसते, लिस्ट ऑफ ग्रुप्स म्हणून. तर त्यापैकी एक ग्रुप तुम्हाला निवडायचा. आता यामध्ये कॅपिटल अकाउंट नावाचा ऑलरेडी एक ग्रुप आहे, तर त्यामुळे आपल्याला सेपरेट ग्रुप करण्याची आवश्यकता नाही. तर आपण काय करणार आहे, कॅपिटल अकाउंट या लेजरसाठी तोच ग्रुप त्या पद्धतीने आपण निवडणार आहे. ओके, त्यानंतर त्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की इन्व्हेंटरी व्हॅल्यूज आर अफेक्टेड. म्हणजे काय, की हा जो कॅपिटल अकाउंट आहे, हा कॅपिटल अकाउंट ज्यावेळेस आपण वाउचर एंट्री करणार आहे, तर त्याच्याशी संबंधित ज्या काही अमाऊंट्स आहेत किंवा आपण ज्यावेळेस इन्व्हेंटरी किंवा स्टॉकचा अकाउंटिंग करणार, तर त्याच्या ज्या काही अमाऊंट्स आहेत, तर याचा या कॅपिटल अकाउंटवर काय परिणाम व्हायला पाहिजे का. आता वास्तविकता इन्व्हेंटरीचा कॅपिटलशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे इथं आपल्याला बाय डिफॉल्ट नो आलेलंच आहे. आपल्याला नोच ठेवायचा आहे. आपण एंटर करून पुढे जाणार आहे. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती काय आहे आणि कधी कधी विचारतो हे पण नीट लक्षात घ्या. मेलिंग डिटेल्स विचारतोय. काय विचारतोय, मेलिंग डिटेल्स. आता हे मेलिंग डिटेल्स कोणत्या अकाउंटच्या संदर्भामध्ये तुम्हाला येणार आहे, फक्त पर्सनल अकाउंटच्या संदर्भामध्येच तो तुम्हाला काय करू शकतो, मेलिंग डिटेल्स विचारू शकतो. म्हणजे टॅलीमध्ये जेवढे काही पर्सनल अकाउंट आहेत, म्हणजे कॅपिटल अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, ड्रॉइंग्स अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, बँक अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, डेटर्सचे सगळे अकाउंट पर्सनल अकाउंट आहेत, क्रेडिटर्सचे अकाउंट हे सगळे पर्सनल अकाउंट आहेत. मग जे जे पर्सनलच्या नियमाप्रमाणे डेबिट क्रेडिट होतात, तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडं त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याच्या संदर्भामध्ये तो कुठे राहतो, म्हणजे स्टेट काय, त्याचं मेन्शनिंग करणं गरजेचं आहे. पूर्ण ॲड्रेस त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. कारण की भविष्यामध्ये तुम्हाला याच्यातूनच तुम्हाला त्या पार्टीला जर त्यांचे रजिस्टर मेल करायचे असतील, तर ऑटोमॅटिकली टू म्हणून जिथं आपल्याला समोरच्या पार्टीचं नाव पाहिजे असतं, त्या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन आपल्याला घेता येते. त्याच पद्धतीने तो टॅक्सच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी माहिती विचारणार आहे. म्हणजे समोरच्या पार्टीचे पॅन नंबर असेल तर पॅन नंबर, किंवा आता जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. पूर्वी तो सर्व्हिस टॅक्स नंबर असायचा, प्रोफेशनल टॅक्स नंबर असायचे, त्यानंतर वॅट असायचा, वॅट नंबर असायचा, पण आता सर्वांचं एकच. त्या ठिकाणी इन्कम टॅक्ससाठी पॅन नंबर आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये आपल्याला जीएसटी नंबर त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर इथं काय आहे, आता कॅपिटल हे स्वतः मालकाचंच आहे, त्यामुळे आपल्याला सेपरेट त्या ठिकाणी डिटेल्स मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. पण ते तरी देखील प्रोप्रायटर कोण आहे त्याचं आपण नाव करूया. साधारणतः आपण ABC हा प्रोप्रायटर आहे म्हणून त्याचं नाव लिहिलेलं आहे. त्याचा जो काही ॲड्रेस असेल त्या ठिकाणी ॲड्रेस, कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, पिनकोड नंबर, बारामतीचा पिनकोड नंबर. ओके, त्यानंतर तो विचारतोय प्रोव्हाइड बँक डिटेल्स.
तर आता याचे बँक डिटेल्स तुम्हाला माहिती असतील तर त्या ठिकाणी तुम्ही यस म्हणा आणि बँक डिटेल्सच्या संदर्भामध्ये तो तुम्हाला मग विचारेल, मग बँकेचं नाव काय, खाते नंबर काय आहे, त्याचा IFSC कोड आहे वगैरे वगैरे. आणि नसेल माहिती तर नो म्हणा. आता येस म्हटल्यानंतर काय होतं बघा, तो तुम्हाला काय विचारतोय, ट्रान्झॅक्शन टाइप्स विचारतोय, कोणत्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन करणार आहे, चेकने करणार आहे, ई फंड म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहात, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑदर्समध्ये मग कॅश असेल, हुंडी स्वरूपामध्ये वगैरे असेल, डिमांड ड्राफ्ट स्वरूपामध्ये असेल, वॉट एव्हर. तर ह्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन टाइप्स त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे. आता सध्या आपण कोणतेही ट्रान्झॅक्शन, आता सपोज मी चेक ऑप्शन सिलेक्ट केला तर मग अकाउंट पे चेक देणार आहे का, मग अकाउंट पे चेक सिलेक्ट केला म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं, आपल्याला त्याचे डिटेल्स ई फंड ट्रान्सफर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर मग तो काय विचारतोय, कोणत्या अकाउंटमधून, मग अकाउंट नंबर, त्यानंतर त्याचा IFSC कोड बँकेचा, बँकेचं नाव, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारतो. लक्षात घ्या. स्पेसिफिक बँक नेम त्या ठिकाणी, मग बँकेचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. ऑर्डर्समध्ये विचारलं तर मग ऑर्डर्समध्ये तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली कॅशचा व्यवहार करू शकता. त्यानंतर तो तुम्हाला काय विचारतोय, टॅक्स रजिस्ट्रेशन डिटेल्स. तर टॅक्स रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणजे त्याचा पॅन नंबर त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे त्या पार्टीचा. त्याचे प्रोप्रायटर आहे तर प्रोप्रायटरचं एंटर केल्यानंतर या ठिकाणी बघा, आता तो सर्वात शेवट थोडक्यात हे अकाउंट क्रिएट झालंय. आता पण अकाउंट क्रिएट झाल्यानंतर त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स विचारतोय, कारण की आता बिझनेस सुरू झालाय तर 1 एप्रिलला या अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स किती आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करायचा. जर तुमच्याकडे गेल्या वर्षी बिझनेस सुरू झाला असेल तर गेल्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स हा या वर्षीचा काय असतो, ओपनिंग असतो, तर तो त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा आहे. आणि जर आता माहिती नाही, आपण नव्यानेच बिझनेस करत असेल तर या ठिकाणी काहीच मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. एंटर करायचं, ऍक्सेप्ट केल्यानंतर हे लेजर तयार होतं, लेजर क्रिएट झालेलं आहे. हे झालं कॅपिटलचं लेजर. आता मी बँकेच्या संदर्भामधलं व्यवहार करायचे असं गृहीत धरून आपण एखाद्या बँकेमध्ये अकाउंट आहे आणि मग बँक अकाउंटमधून आपण पेमेंट करणार आहे, तर त्यासाठी आपल्याकडे एक लेजर पाहिजे, म्हणजे बँक अकाउंट पाहिजे. तर मी बँक अकाउंट काढतो, बँकेचं नाव लिहितो, SBI बँक अकाउंट. लक्षात घ्या. तर इथं आता बँक अकाउंट आपल्याला कोणत्या ग्रुपच्या अंडर पाहिजे, तर आपल्याकडे बँक अकाउंट नावाचा ग्रुप आहे, तर त्या ग्रुपचं सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर तो काय विचारतोय बघा, बँक अकाउंटचे डिटेल्स विचारतो. कंपनीचं नाव ऑलरेडी त्या ठिकाणी आलेलंच आहे, त्या ठिकाणी अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्याचा IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बँक, आता इथं या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी IFSC कोड सपोज SBIN सपोज त्याचा IFSC कोड टाकलेला आहे. ओके. त्यानंतर बँक नेम त्या ठिकाणी IFSC कोड टाकल्यामुळे विचारत नाही, ब्रांच त्या ठिकाणी बारामती. ओके. बँक कन्फर्मेशनच्या साठी चेकबुक सेट करायचं आहे का तुम्हाला, म्हणजे चेकबुक बऱ्याच जण काय असतं, चेकबुक हाताने लिहितात आणि काही जण चेकबुक कसं करतात, प्रिंट करतात. तर तुम्हाला तेही ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत चेकबुकच्या संदर्भामध्ये. सध्या आपला भाग अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये नसल्यामुळं आपण त्याच्याकडे जाणार नाही, कारण की आपल्याला महत्त्वाचा जो भाग आहे इन्व्हेंटरी अकाउंटिंग तो शिकायचा आहे. पण तरी देखील तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहेत, तर तुम्ही येस करून त्याची सेटिंग्स करू शकता. ओके, मी सध्या नो ठेवतोय. त्यानंतर मेलिंग ॲड्रेस तुम्हाला पुन्हा विचारतोय, कारण की बँक अकाउंट मी मगाशी सांगितल्या पद्धतीने हा काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. तर पर्सनल अकाउंटचा ॲड्रेस तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता. लक्षात घ्या, नाही भरलं तरी चालेल. आणि ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी नाही, काहीही नाही, आपण एंटर केलं. ओके, 2 अकाउंट्स तुमचे तयार झाले. आता मी व्यवहार करत असताना खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होणार आहे, तर मग मी सेल्स अकाउंट काढणार आहे या ठिकाणी, सेल्स अकाउंट. लक्षात घ्या, सेल्स अकाउंट याच्यासाठी आपल्याकडे एक ग्रुप आहे, सेल्स ग्रुप. बघा, सेल्स अकाउंटसाठी सेल्स ग्रुप आहे. तर आता सेल्स अकाउंट त्याच्या अंडर आपण 2 ग्रुप तयार केले होते, सेल्स डोमेस्टिक असेल किंवा फॉरेन असेल. तर त्यापैकी आपल्याला हा सेल्स अकाउंट कुठल्या ग्रुपच्या अंडर टाकायचा आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो, किंवा आपल्याला हे नको असेल
तर आपण एक कॉमन ग्रुप जो आहे सेल्स अकाउंट त्या ग्रुपचं सिलेक्शन करू शकतो. ओके, सेल्स अकाउंट हा ग्रुप त्या ठिकाणी सिलेक्ट केला. आता परत तो विचारतोय की याचा इन्व्हेंटरी अफेक्ट झाला पाहिजे का, तर या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे यस. ओके, त्या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे, कारण की इन्व्हेंटरीचा कशाशी संबंध असतो, सेल परचेसशी संबंध असतो. यस कंटिन्यू केलं. आता त्याने मेलिंग डिटेल्स विचारले नाहीत, कारण की त्याला माहिती आहे सेल्स अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट नाही. बँक डिटेल्स ऑलरेडी त्यांनी नो घेतलेला आहे आणि तो टॅक्सेशनला गेलेला नाही, डायरेक्ट तो ओपनिंग बॅलन्सला गेलेला आहे. ओपनिंग बॅलन्स सध्या आपल्याकडे काही नाही, तर आपण तो झिरोच ठेवणार आहे. ॲक्सेप्ट यस. त्यानंतर परचेस अकाउंट काढतोय मी. परचेस अकाउंट याचा ग्रुप परचेस ग्रुप या ठिकाणी असणार आहे. परचेस ग्रुप म्हणून मी घेतो. इन्व्हेंटरी अफेक्टेड यस. ओके, बॅलन्स काही नाही, ॲक्सेप्ट यस. परचेस अकाउंट काढून झालेला आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त मी फर्निचर अकाउंट काढतो. फर्निचर अकाउंट. आता फर्निचरसाठी आपल्याला कोणता ग्रुप निवडावा लागेल, तर फर्निचर ही फिक्स्ड असेट आहे, त्यामुळे आपल्याकडे फिक्स्ड असेट नावाचा ग्रुप आहे. फिक्स्ड असेट लिस्टमध्ये बघा, फिक्स्ड असेट हा ग्रुप त्या ठिकाणी येईल, त्याला सिलेक्ट करून एंटर करा म्हणजे तो सिलेक्ट होईल. इन्व्हेंटरीचा स्टॉक जो म्हणजे स्टॉकचा फर्निचरशी काही संबंध नाही. यस, नो करायचं त्या ठिकाणी. मेलिंग ॲड्रेस तो त्या ठिकाणी विचारतोय, ठीक आहे. इंडिया वगैरे हे ठीक आहे, याची भरायची आवश्यकता नाही. इथं फक्त अपेक्षित असं आहे की फर्निचर कुणाच्या नावे आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. बाकी कोणतेही डिटेल्स न भरता ओपनिंग बॅलन्स झिरो. त्यानंतर मशिनरी अकाउंट, ही सुद्धा फिक्स्ड असेट आहे. यस, म्हणजे हे महत्वाचं दोन असेटचे अकाउंट झाले, एक परचेसचा झाला, एक सेल्सचा झाला. आता काही एक्सपेन्सेसची रिलेटेड अकाउंट तयार करूया, जसं की वेजेस अकाउंट. हा वेजेस अकाउंट आहे. आता वेजेस अकाउंट कसा असतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणारा आयटम आहे, किंवा प्रत्यक्ष ज्या ठिकाणी प्रोडक्शन केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी मजुरी दिली जाते. मग आता इथं आपल्याकडे दोन पद्धतीचे एक्सपेन्सेस आहेत, एक म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आयटम आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये जावं लागेल. डायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेसचा आयटम आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट केलेला आहे. इन्व्हेंटरी अफेक्ट नो, बँकेचा काही संबंध नाही. ओपनिंग बॅलन्स काहीच भरायची गरज नाही, येस. ओके, त्यानंतर सॅलरी अकाउंट हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा ग्रुप निवडावा लागेल. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप त्या ठिकाणी निवडला. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, लेजर क्रिएशन केलेलं आहे. आता हे जे लेजर क्रिएट झाले हे बघूया आपण की कशा पद्धतीचे झालेले आहेत किंवा ते दिसत आहेत का. एस्केप करतोय आणि बाहेर पडतोय, क्विट करून एक्झिट. ओके, आता मी डिस्प्ले मेनूमध्ये जातो आणि डिस्प्ले मेनूमध्ये एंटर केल्यानंतर मी जेवढे लेजर्स तयार केले, कॅपिटल अकाउंट आहे, कॅश अकाउंट तर ऑलरेडी तयार केलेलाच असतो, फर्निचर अकाउंट आहे, मशिनरी अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑलरेडी टॅलीने प्रोव्हाइड केलेला आहे, परचेस अकाउंट त्या ठिकाणी तयार केला, सॅलरी अकाउंट तयार केला आहे, सेल्स अकाउंट आहे, SBI बँक अकाउंट आपण तयार केलेला आहे, वेजेस अकाउंट तयार केलेला आहे. अशा जेवढे अकाउंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत तेवढे तुम्ही अकाउंट त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकता. आता आपण काय करूया, काही पार्टीचे अकाउंट तयार करूया, म्हणजे डेटर्सचे काही अकाउंट तयार करूया आणि क्रेडिटर्सचे अकाउंट तयार करूया. म्हणजे आपल्याला काय करता येईल, त्या पार्टीकडून खरेदी करता येईल आणि आपल्या कस्टमर्सला विकता येईल. मग कस्टमर्सचे अकाउंट आपले आणि काही आपण जे सप्लायर्स आहेत त्यांचे अकाउंट्स करूया. मग आता एक अकाउंट्स न करता आपण काय करूया, मल्टिपल लेजर्स मधून जाऊया. मल्टिपल लेजर्स मध्ये क्रिएट नावाचा ऑप्शन आहे, या ठिकाणी मी एंटर करतो आणि या ठिकाणी अंडर ग्रुप ऑलरेडी तो विचारतोय सुरुवातीलाच. तर मग आपल्याला काय करायचं, डेटर्स आणि क्रेडिटर्सचे अकाउंट तयार करायचे. मग सपोज मी आता पहिल्यांदा सन्ड्री डेटर्स नावाचा ग्रुप सिलेक्ट करतो. सन्ड्री डेटर्स हा ग्रुप सिलेक्ट केला
याच्यामध्ये आता मी काय करणार आहे, मी कस्टमरची नावं टाकणार आहे. सपोज आता मिस्टर एक्स हा कस्टमर आहे, त्याचा अंडर ग्रुप आलेला आहे, त्याचा ओपनिंग बॅलन्स काय असेल तर लिहा, नसेल तर काही गरज नाही. दुसरं मिस्टर वाय नावाचा कस्टमर आहे. ओके. तिसरा अकाउंट तयार करायचं आहे, मिस्टर अनिल नाव त्या ठिकाणी स्पेसिफिक घेतो आता बघा. त्यानंतर मिसेस सुनीता, शॉर्ट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी टाकतोय, मिस रोहिणी, मिस्टर शिवाजी, त्यानंतर मिस्टर मनोज. तुम्ही असं पूर्ण डिटेल्स मध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे मनोजचं पूर्ण नाव, त्या कस्टमरचे पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी लिहू शकता. आता हे त्या ठिकाणी तुम्हाला एका वेळेस 7 लेजर्स तयार करता आले. सध्या एका वेळेस तुम्ही डेटर्सच्या अंडर तुम्ही 7 लेजर्स केलेले आहेत. आता एवढेच लेजर्स करायचे असतील तर तुम्ही थांबू शकता, एंटर केल्यानंतर पुढं पुन्हा एंटर करून ऍक्सेप्ट साठी जाऊ शकता. ऍक्सेप्टला येस म्हटलं की तो काय करेल, हे सगळं सेव्ह करेल. आता परत तुम्हाला बघायचं असेल तर डिस्प्ले मेनू मध्ये जावा. तुम्हाला ग्रुप विचारेल, तुम्हाला कोणते ग्रुपचे पाहिजेत, सन्ड्री डेटर्सचे ग्रुपचे पाहिजेत, तर हे डेटर्स ग्रुपचे तुम्हाला डिटेल्स साथीच्या साथी दिसतील. आता तुम्हाला हे इंडिव्हिज्युअली बघायचे असतील, प्रत्येक मिस रोहिणी, मिस्टर अनिल, मिस्टर मनोज यांचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल अकाउंट्स लेजर्स कसे तयार झाले हे बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, याच्यातून बाहेर पडून सिंगल लेजरच्या डिस्प्लेमध्ये जावं लागेल. सिंगल लेजरचा डिस्प्ले, कारण की मल्टिपल लेजर्समध्ये एकापेक्षा जास्त लेजर दिसतात. सिंगल लेजर्समध्ये एक एक लेजर्स तुम्ही बघू शकता. डिस्प्लेमध्ये गेल्यानंतर तुमच्या या ठिकाणी बघा, मिस रोहिणी, अनिल, मनोज, शिवाजी, सुनीता, एक्स, वाय हे सगळे लेजर्स तुमचे जे मगाशी आपण एक एक सिंगल तयार केले होते आणि नंतर आता मल्टिपल तयार केले, हे सगळे या ठिकाणी दिसतात. सपोज आता मिस्टर अनिलचा लेजर बघितला तर तुम्हाला या पद्धतीने डिटेल्स दाखवेल. अनिलसाठी अंडर ग्रुप काय आलेला आहे बघा, अंडर ग्रुप त्या ठिकाणी सन्ड्री डेटर्स विचारलेला आहे. त्यानंतर इथं बाकीचे डिटेल्स विचारतो. आता हा एक फरक तुमच्या लक्षात आला असेल की ज्यावेळेस आपण सिंगल ग्रुप तयार करतो त्यावेळेस तो डिटेलमध्ये विचारतो की त्याचं मेंटेन बिल बाय बिल त्याचं मेंटेनन्स ठेवला पाहिजे का नाही, डिफॉल्ट क्रेडिट पिरियड त्याचा किती असेल, इन्व्हेंटरी अफेक्टेड आहे का नाही, त्याचा मेलिंग ॲड्रेस, बँक डिटेल्स वगैरे वगैरे तो विचारेल. परंतु ज्यावेळेस मल्टिपल ग्रुपला जाल त्यावेळेस तुम्हाला हे विचारणार नाही. डायरेक्ट फक्त तो काय विचारेल, ग्रुप आणि तुमचे लेजर्स कुठले कुठले आहेत तेवढेच फक्त या ठिकाणी तुम्ही क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लेजर्स तयार करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये मिस्टर एक्सचं नाव आपल्याला चुकलंय, त्याचं नाव बदलायचं आहे, तुम्ही मिस्टर एक्सला काय करायचंय, अल्टर ऑप्शन मध्ये जायचंय. अल्टर ऑप्शन मधून मिस्टर एक्सला सिलेक्ट करायचं त्याचं लेजर्स. आता तुम्हाला तो डायरेक्टली नाव चेंज करण्याची परमिशन देतो. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, मिस्टर सचिन असं नाव तुम्हाला द्यायचं होतं, मग त्या ठिकाणी तुम्ही मिस्टर सचिन देऊ शकता. ग्रुप त्या ठिकाणी डेटर्स पाहिजे, डेटर्स, आणि हे डिटेल्स त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता आणि ऍक्सेप्ट करू शकता. ओके, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अल्टर ऑप्शन यूज करू शकता. हा अल्टर ऑप्शन लेजरमध्ये पण आहे, ग्रुपमध्ये पण आहे आणि कंपनीमध्ये सुद्धा आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अल्टर ऑप्शन असणार आहे. जर काही चूक झाली असेल तर ती चूक तुम्हाला रेक्टिफाय करता येऊ शकते त्याच्यासाठी. ओके, तर हे झालं लेजर क्रिएशन, सिंगल आणि मल्टिपल. अकाउंट इन्फॉर्मेशन मधला दुसरा भाग आपण त्या ठिकाणी बघितला. आता तिसरा आणि महत्वाचा भाग आहे तो म्हणजे व्हाउचर टाइप्स. तुम्हाला हे व्हाउचर टाइप्स समजणं गरजेचं आहे, कारण की आता आपल्याला इन्व्हेंटरी अकाउंटिंग करत असताना या व्हाउचरच्या मदतीनेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. आता व्हाउचर टाइप्स मध्ये सुद्धा 3 ऑप्शन पुन्हा दिलेले आहेत, क्रिएट, डिस्प्ले आणि अल्टर. इथं सुद्धा जसं लेजर्स प्रोव्हाइड केले होते, ग्रुप्स प्रोव्हाइड केले होते, तसेच टॅलीने काही स्वतःचे व्हाउचर्स बनवलेले आहेत. तर ते व्हाउचर्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतात.
तुम्हाला स्वतःचं सेपरेट व्हाउचर सुद्धा क्रिएट करता येतं आणि जर त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर काही अल्टरेशन सुद्धा करता येतात. तर आता बघूया की कोणते व्हाउचर्स टॅलीने बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. आपण डिस्प्ले मेनूमध्ये पहिल्यांदा जाणार आहे. आपण पाहणार आहे त्याची यादी. ओके, तर लिस्ट ऑफ व्हाउचर्स तुमच्या समोर आलेले आहेत. त्या ठिकाणी बघा, पहिला व्हाउचर दिलेला आहे कॉन्ट्रा. कॉन्ट्रा म्हणजे जो ट्रान्झॅक्शन हा कॉन्ट्रा ट्रान्झॅक्शन समजला जातो त्याची एंट्री या कॉन्ट्रा नावाच्या व्हाउचरमध्ये रेकॉर्ड केली जाते. आता कॉन्ट्रा म्हणजे नक्की काय, तर आपण 11वी मध्ये 2 कॉलम कॅश बुक 3 कॉलम कॅश बुक मध्ये शिकलेलो होतो. जर आपण रोखीने बँकेशी व्यवहार केले, बँक कॅश डिपॉझिटेड इनटू बँक किंवा कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक, जर या पद्धतीने जर असेल कॅश डिपॉझिटेड इनटू बँक आणि कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक म्हणजे कॅश आणि बँक. ओके, चला. कॉन्ट्रा याच्यामध्ये कॅश डिपॉझिटेड इनटू बँक आणि कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक. कॅश बँकेमध्ये भरली आणि कॅश बँकेमधून काढली तर आपण जर्नल एंट्री काय करतो. सपोज कॅश डिपॉझिटेड इनटू बँक असेल तर आपण एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कारण की कॅश ही रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे गोज आउट झाली आणि बँक हा पर्सनलच्या अकाउंटच्या नियमाप्रमाणे रिसिव्हर असेल. म्हणजे डेटर्सचा नियम आपल्याला पर्सनलचा नियम जो आहे, हु इज द रिसिव्हर अँड हु इज द गिव्हर, मग अशा पद्धतीने आपण कन्सिडर करतो. मग जर एखादा रिसिव्हर असेल तर त्याला आपण डेबिट देतो आणि गिव्हर असेल त्याला आपण काय करतो, क्रेडिट देतो. आणि रिअलचा नियम आहे व्हॉट्स कम्स इन अँड व्हॉट गोज आउट. तर आपल्याकडे येणारी जी वस्तू आहे, कम्स इन जी आहे त्याला आपण काय करतोय, डेबिट देतो आणि गोज आउट जे आहे म्हणजे आपल्याकडून जे जातं त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट रेकॉर्ड करतो. मग या ठिकाणी कॅश जर आपण बँकेमध्ये भरली असेल तर आपल्याकडून कॅश गेली, कॅश हा रिअलच्या नियमाप्रमाणे, आणि बँकेमध्ये अकाउंट आहे, बँक पर्सनल आहे तर बँक इज द रिसिव्हर आणि म्हणून आपण एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग आता ही एंट्री करत असताना पैसे आपल्याच खात्यामध्ये आहेत. लक्षात घ्या, आपण जरी भरले असले तरी बँकेमध्ये जे अकाउंट आहे हे आपलंच आहे. मग अशा वेळेस हा जो ट्रान्झॅक्शन आहे हा ट्रान्झॅक्शन कॉन्ट्रा या नावाखाली रेकॉर्ड केला जातो. याच्या उलट ज्यावेळेस आपण आपल्या खात्यातून पैसे काढतो, बँकेच्या आपल्याच अकाउंटमधून पैसे विथड्रॉ करतो, त्यावेळेस आपल्याला पैसे मिळतात म्हणजे कॅश कम्स इन आणि हु इज द गिव्हर, द बँक इज द गिव्हर. देन आपण एंट्री आपण रेकॉर्ड काय करतो, कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये दुसरी कोणतीही गोष्ट डेबिट क्रेडिट नसते. लक्षात घ्या, दुसरा कोणतंही अकाउंट कॅश आणि बँकेच्या व्यतिरिक्त कोणतेही अकाउंट त्या ठिकाणी डेबिट क्रेडिट असत नाही. मग त्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला काय म्हणता येईल, कॉन्ट्रा ट्रान्झॅक्शन. आणि मग हे दोन पद्धतीचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी एक व्हाउचर आहे, त्याचं नाव आहे कॉन्ट्रा व्हाउचर. लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं डेबिट नोट, क्रेडिट नोट या नावाचे दोन व्हाउचर्स दिलेले आहेत. ओके, त्याच्यावरती मी नंतर येतो. त्याच्याशी रिलेटेड जे व्हाउचर आहे, आपल्याशी महत्वाचे रिलेटेड जे व्हाउचर आहेत त्याच्याकडे जातो. एक म्हणजे पेमेंट व्हाउचर. लक्षात घ्या, जसं आता पहिलं आपण व्हाउचर बघितलं कॉन्ट्रा व्हाउचर, त्यानंतर दुसरं व्हाउचर आहे पेमेंट व्हाउचर. जेवढे काही आपण एक्सपेन्सेस देतो, पेड करतो, सॅलरी असेल, वेजेस असेल, प्रिंटिंग, स्टेशनरीसाठी काही खर्च करत असेल किंवा एखाद्या पार्टीला पेमेंट करत असेल, क्रेडिटर्सला पेमेंट करत असेल किंवा एखादी असेट खरेदी केली त्यासाठी पेमेंट करत असेल, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडून कॅश जाते, फक्त बँक सोडू ना, कारण की बँकेमध्ये कॅश जाते त्यावेळेस आपण कॉन्ट्रामध्ये रेकॉर्ड करतोच आहे. पण बँकेमध्ये कॅश जी जाते त्याच्या व्यतिरिक्त जेवढे काही ट्रान्झॅक्शन आपण करतो, थर्ड पार्टीला आपण पेमेंट करतो, तर ते सगळे पेमेंट्स हे काय असणार आहेत, पेमेंट या व्हाउचरशी रिलेटेड असणार आहेत. मग ह्या सगळ्यांची एंट्री आपल्याला
या पेमेंट व्हाउचर मध्ये करायची आहे, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता हे समजणं गरजेचं आहे की कोणता व्यवहार रेकॉर्ड करताना कोणतं व्हाउचर वापरायचं. हे व्हाउचर वापरायला चुकला तर पुन्हा रिपोर्ट चुकणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आता आपल्याला महत्वाचं काम आहे, आपण ग्रुप्स तयार केले, लेजर्स तयार करायला शिकलो. आता आपल्याला काय करायचंय, जर्नल एंट्रीकडे जायचंय. तर जर्नल एंट्री करत असताना आपल्याला हे समजलं पाहिजे की कोणतं व्हाउचर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं. तर पेमेंट व्हाउचर कशासाठी वापरणार आहे, आपण कोणत्याही पार्टीला पेमेंट करत असेल तर त्या संदर्भामध्ये, कोणतेही असेट आपण खरेदी केले असेल तर त्या संदर्भामध्ये, कोणताही एक्सपेन्सेस आपण दिला असेल तर त्या संदर्भामध्ये, जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत हे सगळे पेमेंट व्हाउचरला रेकॉर्ड करायचे आहेत. उदाहरणार्थ पार्टी पेमेंटमध्ये काय, सप्लायर कडून माल खरेदी केला होता उधारीवर, त्याचं पेमेंट त्याला दिलेलं आहे, म्हणजे क्रेडिटर्सचं पेमेंट केलं आहे. बिल्स पेएबल्स होते, त्याचं पेमेंट केलंय. बँकेकडून लोन घेतलं होतं, त्या लोनचा हप्ता त्या ठिकाणी भरलाय. हे सगळे पार्टी पेमेंट्स आहेत. हे पार्टी पेमेंट्स आपल्याला पेमेंट व्हाउचरशी रिलेटेड असल्यामुळं त्या व्हाउचरच्या माध्यमातून रेकॉर्ड करायचे. दुसरा आहे एक्सपेन्सेस, सॅलरी, वेजेस, प्रिंटिंग स्टेशनरी, पोस्टेज, टेलिफोन एक्सपेन्सेस, ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, वेजेस असतील, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, असे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपेन्सेस आपण पेड करतो. तर हे पेड केलेले सगळे पेमेंट्स व्हाउचरमध्येच रेकॉर्ड करायचे. मग पेड करताना रोखीने केले तरी पेमेंटमध्येच आणि चेकने केले तरी सुद्धा पेमेंट व्हाउचरमध्येच, हे लक्षात घ्या. पेमेंट कोणत्याही मोडने केलं, लक्षात घ्या, कॅशने किंवा चेकने, तरी सुद्धा त्या त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री ही पेमेंट व्हाउचरलाच होणार आहे. आणि तिसरं, जर असेट्स खरेदी केले असतील, मशीन खरेदी केली आहे, फर्निचर खरेदी केलं असेल किंवा इतर काही टूल्स इक्विपमेंट्स खरेदी केले असतील तर त्या संदर्भामध्ये, किंवा आपण आता स्टॉक खरेदी करतोय म्हणजे गुड्स खरेदी करतो, तर त्या संदर्भातलं पेमेंट हे काय आहे, या ठिकाणी पेमेंटच्या माध्यमातून रेकॉर्ड करायचं आहे. त्यानंतर याच्या उलट जसं पेमेंट करतोय तसं आपल्यालाही कुणीतरी पेमेंट करणार, म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून ते काय असणार आहेत, रिसिट असणार आहेत. मग याच्याशी रिलेटेड एक व्हाउचर या ठिकाणी टॅलीने प्रोव्हाइड केलेलं आहे, ते म्हणजे रिसिट व्हाउचर. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पैसे येतात त्यावेळेस आपण काय करणार आहे, त्याची एंट्री रिसिट व्हाउचरला करणार आहे. म्हणजे आपण माल ज्यावेळेस विकतो त्यावेळेस आपल्याला पैसे येतात. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस एखादा जसं की एक्सपेन्सेस म्हणतोय तसं एखादं इन्कम आपल्याला मिळतो, जसं की डिव्हिडंड मिळालेला आहे, इंटरेस्ट मिळालेला आहे, तर ते रिसिट्स असणार आहेत, लक्षात घ्या. तर हे रिसिट्स आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायचे. किंवा उधारीवर माल आपण विकला, म्हणजे डेटर्सला आपण माल विकलेला आहे. आता डेटर्सने काय केलं, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी, जशी त्यांची जी काही कंडिशन असेल त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला पेमेंट दिले, तर हे आपले काय झाले, रिसिट झाले, लक्षात घ्या. मग हे सगळे रिसिट ट्रान्झॅक्शन आपण या रिसिट व्हाउचरच्या माध्यमातून रेकॉर्ड करणार. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की एखादी असेट खरेदी केल्यानंतर तुम्हाला पेमेंटमध्ये रेकॉर्ड करायचं आहे, तसंच असेट विकल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये होणारे रिसिट्स हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रिसिट व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. मगाशी सांगितल्या पद्धतीने कॅश आणि चेक दोन्ही पद्धतीने आपण पेमेंट करू शकतो. सेम त्या पद्धतीने रिसिट सुद्धा आपल्याला दोन्ही पद्धतीने येऊ शकतात. कॅशमध्ये सुद्धा रिसिट होऊ शकते किंवा कोणती पार्टी आपल्याला चेक त्या ठिकाणी देऊ शकते. तर अशा सर्व ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग रिसिट व्हाउचरमध्ये आपल्याला करता येतं. महत्वाचे हे पैशाशी संबंधित असणारे 3 व्हाउचर्स आहेत, हे नीट लक्षात घ्या. कॉन्ट्रा व्हाउचर, पेमेंट व्हाउचर आणि रिसिट व्हाउचर. नावाप्रमाणे आपल्याला पेमेंट दिलं, पेमेंटमध्ये रेकॉर्ड करा, रिसिट आले, पैसे आले तर रिसिटमध्ये रेकॉर्ड करा. आणि कॉन्ट्रा व्हाउचर हे कशासाठी आहे, तर फक्त आपण आपल्या खात्यामध्ये पैसे भरले आणि आपल्या खात्यामधून पैसे काढले. आपल्या खात्यामध्ये म्हणजे पर्सनल अकाउंट नाही, तर बँक बिझनेसचं अकाउंट असेल, बिझनेसच्या नावामध्ये जे अकाउंट असेल त्या अकाउंटला पैसे भरले आणि त्या अकाउंटमधून जर काढले तर त्याची एंट्री कॉन्ट्रामध्ये होते, हे नीट लक्षात घ्या. आपण जे काही अकाउंटिंग करतोय हे बिझनेस अकाउंटिंग आहे, पर्सनल अकाउंटिंग नाही.
त्यामुळं बिझनेसचाच अकाउंट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पर्सनल अकाउंटमध्ये पैसे भरले तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणणार. पर्सनल अकाउंट, बिझनेस अकाउंट मधून पर्सनल अकाउंटला पैसे जर पाठवले असतील तर याला आपण ड्रॉइंग कन्सिडर करणार आहे. असे ट्रान्झॅक्शन पेमेंटमध्ये रेकॉर्ड करायचे. लक्षात घ्या, असे ट्रान्झॅक्शन कशामध्ये रेकॉर्ड करायचे? पेमेंटमध्ये रेकॉर्ड करायचे. तर हा एक महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. ट्रान्झॅक्शनचं नेचर तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही व्हाउचर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर जे महत्त्वाचे दोन व्हाउचर्स आहेत ते म्हणजे सेल्स आणि परचेस. तर हे दोन व्हाउचर्स आपल्या ठिकाणी आहेत, ते आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. एक म्हणजे सेल्स नावाचं व्हाउचर आहे. म्हणजे जेवढे आपण सेल्स करणार आहे तेवढे सगळे सेल्स स्टॉकशी रिलेटेड. लक्षात घ्या, आता आपलं काम इथे स्टॉकशी रिलेटेड किंवा इन्व्हेंटरीशी रिलेटेड आपण पाहतोय. आपला जो माल आपण विक्रीसाठी आणलेला आहे त्याच्याशी रिलेटेड जेवढी काही विक्री झाली, रोखीने असेल किंवा उधारीने असेल किंवा त्याच्या अगेन्स्ट, लक्षात घ्या, याच्या अगेन्स्ट एखादी वस्तू आपल्याला कोणीतरी दिली असेल एक्सचेंज, तर हे सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आपण सेल्स या व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करणार आहे. कॅश सेल्स याच ठिकाणी रेकॉर्ड करणार आहे आणि क्रेडिट सेल्स सुद्धा या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहे. हे नीट लक्षात घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की सेल्स असेल तर सेल्समध्ये तर पैसे येतात. आपण जर रोखीने माल विकला असेल तर आपल्याकडे पैसे येतात आणि माल आपल्याकडून जातो. मग जर रोखीने माल विकल्यावरती त्याची एंट्री रिसीटमध्ये करायची का? हे नीट लक्षात घ्या. रिसीटमध्ये तुम्ही एंट्री करू शकता, लक्षात घ्या, आणि सेल्समध्ये सुद्धा करू शकता. दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्हाला करायचीच आहे. पण फरक काय आहे हे नीट लक्षात घ्या. जो माल आपण विकतोय त्या मालाचे डिटेल्स मात्र रिसीट व्हाउचरला तुम्हाला रेकॉर्ड करता येणार नाहीत. ते सेल्स व्हाउचरलाच, इनव्हॉइस व्हाउचरलाच रेकॉर्ड करावे लागतील. म्हणजे तुम्ही कोणता माल विकला याचे डिटेल्स तुम्हाला, त्याचा जीएसटी किती बसलेला आहे त्याला, तर हे तुम्हाला डिटेल्स रिसीट व्हाउचरला रेकॉर्ड करता नाही. तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी काय करावं लागेल? अमाऊंट रेकॉर्ड करावी लागेल. त्यामुळं जर शास्त्रोक्त दृष्ट्या आपल्याला अकाउंटिंग करायचं असेल आणि ॲक्युरेट स्टँडर्ड नॉर्म्सनुसार आपल्याला अकाउंटिंग करायचं असेल तर हे आपल्याला माहिती पाहिजे की जरी त्याच्यामध्ये रिसीट्स असले तरी सुद्धा जर माल विकला असेल तर त्याची एंट्री सेल्स व्हाउचरलाच करणं गरजेचं आहे, रिसीट व्हाउचरला करायची नाही. माल सोडून इतर काही वस्तू विकल्या, फर्निचर विकलं, भंगार विकलंय, रद्दी विकली आणि त्याच्या माध्यमातून बिझनेसमध्ये पैसे आले तर हे तुम्ही रिसीट व्हाउचरला रेकॉर्ड करू शकता. ते मात्र सेल्स व्हाउचरला रेकॉर्ड करायचं नाही. फर्निचर विकलं हे सेल्स व्हाउचरला रेकॉर्ड करायचं नाही. फर्निचर विक्रीचा व्यवसाय असणाऱ्यांनीच फक्त त्या ठिकाणी काय होऊ शकतं त्या ठिकाणी, कारण की त्यांच्या दृष्टिकोनातून ते फर्निचर हे स्टॉक आयटम आहे. लक्षात घ्या, जसं आपण सोन्या चांदीच्या दुकानामध्ये जातो, सराफाकडे जातो, तर त्यांच्या दृष्टिकोनातून तिथलं गोल्ड, सिल्वर किंवा जे काही ऑर्नामेंट्स आहेत हे त्यांचा स्टॉक आहे, ती त्यांची इन्व्हेंटरी आहे, म्हणून ते सेल्स म्हणून रेकॉर्ड करतात. पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती ते खरेदी करतो त्यावेळेस त्याच्या दृष्टिकोनातून ती इन्व्हेस्टमेंट असू शकते किंवा प्रॉपर्टी ॲक्विजिशन असू शकतं. तर हा महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घेऊन त्याचं अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. तर असा हा सेल्स आहे. त्यानंतर याच्या अपोजिट परचेस व्हाउचर नावाचं एक व्हाउचर आहे. या ठिकाणी पहा, परचेस व्हाउचर. जसं आपण सेल्सच्या बाबतीमध्ये चर्चा केली तसंच आपण परचेसच्या बाबतीमध्ये सांगणार आहे की परचेस व्हाउचरमध्ये ज्या मार्गाने क्रेडिट असेल किंवा कॅश असेल, दोन्हीपैकी कोणतेही ट्रान्झॅक्शन्स आपण केले वस्तूच्या खरेदीच्या संदर्भात, तर हे सगळे ट्रान्झॅक्शन्स परचेस व्हाउचरमध्येच रेकॉर्ड करायचे आहेत. लक्षात घ्या, म्हणजे रोखीने खरेदी परचेस व्हाउचरमध्ये, फक्त मालाच्या संदर्भात चर्चा चालू आहे. उधारीने खरेदी केली तर त्या ठिकाणी पार्टीचं नाव येणारच आहे आणि मालाचे डिटेल्स असणार आहेत, हे सुद्धा परचेस व्हाउचरलाच रेकॉर्ड करायचं आहे. तर आतापर्यंत आपण काय केलंय की आतापर्यंत आपण 5 प्रकारचे व्हाउचर्स बघितले. एक म्हणजे कॉन्ट्रा, दुसरं म्हणजे पेमेंट, तिसरं म्हणजे रिसीट. हे 3 व्हाउचर्स पैशाच्या येण्या देण्याशी संबंधित होते. रिसीट्स पैसे आले आणि पेमेंट्स म्हणजे पैसे गेले, म्हणजे कॅशशी संबंधित किंवा बँकेच्या व्यवहाराशी संबंधित, थोडक्यात आर्थिक व्यवहारांशी संबंधित होते.
त्यानंतर परचेस आणि सेल्स हे पार्शली, म्हणजे जसं कॅश सेल्स आणि परचेस सेल्स, कॅश सेल्स आणि कॅश परचेसेस हे जे आहे हे पार्शली फायनान्स किंवा पैशाशी संबंधित आहे. तर परंतु हे व्यवहाराशी संबंधित आहेत की ज्याच्या म्हणजे हा बिझनेस ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड ज्याला म्हणता येईल, म्हणजे वस्तूची विक्री करणे आणि खरेदी करणे, असे 2 व्हाउचर्स आपण या ठिकाणी बघितले. असे टोटल 5 व्हाउचर्स झाले. आता याच्या व्यतिरिक्त टॅलीमध्ये अनेक प्रकारचे व्हाउचर्स आहेत. जसं की मगाशी वरती मी सांगितलं, कॉन्ट्रा व्हाउचरच्या खालीच आपल्याला क्रेडिट नोट व्हाउचर आणि डेबिट नोट व्हाउचर असे 2 व्हाउचर्स दिलेले आहेत. आता हे क्रेडिट नोट व्हाउचर आणि डेबिट नोट व्हाउचर कधी वापरायचे, तर ज्यावेळेस आपण माल खरेदी करतो. लक्षात घ्या, माल काय करतो आपण, खरेदी करतो. परंतु खरेदी केलेला माल जर आपल्याला खराब लागला असेल, चुकीचा आला असेल, तर आपण तो काय करतो, परत करतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, परचेस रिटर्न असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपण परचेस रिटर्न करतो त्यावेळेस त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला करायचं आहे. आणि तसंच आपण माल विकतो त्यावेळेस आपल्याला कस्टमर आपला माल कोणत्याही कारणाने खराब झाला असेल किंवा त्याने ऑर्डर दिली त्या पद्धतीने त्याला मिळाला नसेल, काही डिफेक्टिव्ह गुड्स असेल, तर तो काय करतो, आपल्याला माल परत देतो. म्हणजे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न हे 2 ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे असणार आहेत. तर ते परचेस रिटर्नचं ट्रान्झॅक्शन आणि सेल्स रिटर्नचं ट्रान्झॅक्शन या 2 व्हाउचरच्या माध्यमातून रेकॉर्ड करायचा. क्रेडिट नोट व्हाउचर आणि डेबिट नोट व्हाउचरच्या संदर्भात. परचेस रिटर्न असेल तर क्रेडिट नोट व्हाउचर वापरा, सेल्स रिटर्न असेल तर डेबिट नोट व्हाउचर त्या ठिकाणी वापरणार आहे. समजलं इथपर्यंत सर्वांना? यानंतर आपण पुढचं व्हाउचर या ठिकाणी दिलेलं आहे, एक म्हणजे डिलिव्हरी नोट व्हाउचर. हे कशासाठी असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या मालाची डिलिव्हरी समोरच्या पार्टीला होम डिलिव्हरी किंवा शॉप डिलिव्हरी किंवा गोडाऊन डिलिव्हरी आपण करतो. म्हणजे आपल्याकडून माल ज्यावेळेस आपण टेम्पोमध्ये किंवा पॅकिंग करून ट्रान्सपोर्टच्या द्वारे आपण समोरच्या पार्टीला देतो, त्यावेळेस माल पोचला किंवा पोचला नाही हे समजण्यासाठी आपण काय करतो, त्याच्याकडून पोचपावती घेतो. तर त्याच्या संदर्भामध्ये एक रेकॉर्ड एंट्री त्या ठिकाणी तयार केली जाते. त्यासाठी डिलिव्हरी नोट व्हाउचर हे एक व्हाउचर आपल्याकडे दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, आता आपण प्रत्यक्ष इन्व्हेंटरी अकाउंटिंगशी संबंधित असणाऱ्या महत्वाच्या व्हाउचर्सकडे आलेलो आहोत. त्याखाली आपल्याला दिलेलं आहे जॉब वर्क इन ऑर्डर आणि आउट ऑर्डर असे 2 व्हाउचर्स त्या ठिकाणी सेपरेट दिलेले आहेत. जॉब वर्क नावाचे, इन ऑर्डर आणि आउट ऑर्डर. म्हणजे एखाद्या कंपनीला एखादा जॉब करायला आपल्याला आपण देतो, टेंडर काढतो की हा आम्हाला तुम्ही स्पेअर पार्ट तयार करून घ्या. एखादी 4 व्हीलर कंपनी काय करते, 4 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग करत असताना 4 व्हीलरशी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत हे वेगवेगळ्या कंपन्यांना सांगते, बाबा तुम्ही आम्हाला टायर द्या, तुम्ही आम्हाला स्टेरिंग्स द्या, तुम्ही आम्हाला त्याच्याशी रिलेटेड बॉडी पार्ट्स बनवून द्या. तर हा एक भाग आहे. जर एखादी कंपनी अशा पद्धतीने बॉडी पार्ट बनवून देत असेल तर जॉब वर्क इन ऑर्डर असं म्हणता येईल. आणि आपण जर दुसऱ्या कंपनीला तो जॉब दिला असेल की हा एवढा जॉब तुम्ही आम्हाला तयार करून द्या, की बाबा 1,00,000 टन स्क्रू आम्हाला तयार करून द्या, तर तो जॉब ऑर्डर या कॅटेगरीमध्ये रेकॉर्ड केलेला असणार आहे. त्यानंतर जर्नल नावाचं एक व्हाउचर आहे. आता ह्या व्हाउचरची सुद्धा आपल्याला एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला समजणं गरजेचं आहे की कोणते ट्रान्झॅक्शन आपण जर्नल व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करायचे. तर नीट लक्षात घ्या, जे ट्रान्झॅक्शन रोखीचे नाहीत, जे ट्रान्झॅक्शन रोखीचे नाहीत किंवा ज्या व्यवहारामध्ये कॅश किंवा बँकेचा संबंध आलेला नाही, असे सर्व ट्रान्झॅक्शन आपण जर्नल व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करणार. कारण की कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट्स हे सगळे कॅशशी संबंधित व्यवहारशी संबंधित आहेत. त्यानंतर परचेस, सेल्स याच्यामध्ये सुद्धा आपण कॅश रेकॉर्ड केलेली आहे. परंतु जर्नल व्हाउचरमध्ये नॉन कॅश ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार आहोत. लक्षात घ्या, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे जर आपण एखाद्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे पाठवले असतील, काही अमाऊंट त्या ठिकाणी ट्रान्सफर केले असेल,
तर त्या ठिकाणी काय करणार आहे, जर्नल व्हाउचर. जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून काही रक्कम रिझर्व्हला ट्रान्सफर केली, तर या ठिकाणी कॅश किंवा बँक असं कुठलाही ट्रान्झॅक्शन कंपोनंट त्या ठिकाणी येत नाही किंवा अकाउंट येत नाही, तर मग ही एंट्री जर्नल व्हाउचरला करतो. किंवा डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे, ही एंट्री आपण जर्नल व्हाउचरला करणार आहे, लक्षात घ्या. तर अशासाठी जर्नल व्हाउचर त्या ठिकाणी दिलेलं आहे. साधं दुसरं एक उदाहरण असं म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं, जे व्यवहार सेल्स, परचेस, पेमेंट, रिसीट्स आणि कॉन्ट्रा या व्हाउचरमध्ये रेकॉर्ड होत नाहीत, जे ट्रान्झॅक्शन या 5 व्हाउचरमध्ये रेकॉर्ड होत नाहीत, ते सर्व ट्रान्झॅक्शन जर्नल व्हाउचरला रेकॉर्ड करायचे आहेत. त्यानंतर आणखीन 2 व्हाउचर त्या ठिकाणी दिलेले आहेत, मटेरियल इन आणि मटेरियल आउट. मग आता हे कुठे वापरले जातात, ज्यावेळेस इन्व्हेंटरी अकाउंटिंग केलं जातं त्यावेळेस आपल्याकडं परचेस डिपार्टमेंट सेपरेट असतं, स्टोअर डिपार्टमेंट सेपरेट असतं, मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट सेपरेट असतं. तर या प्रत्येक डिपार्टमेंटला मटेरियल आलं आणि मटेरियल गेलं अशा संदर्भामध्ये रेकॉर्डिंग करावं लागतं. तर या ठिकाणी परचेस डिपार्टमेंटने माल परचेस केला, त्यावेळेस माल आला, तर त्यावेळेस मटेरियल इन या व्हाउचरला त्याचं एंट्री रेकॉर्ड करायची, म्हणजे इन्व्हेंटरी अकाउंटिंग इथं होतं. आणि त्या डिपार्टमेंटने माल पाठवून दिला तर मटेरियल आउट म्हणजे गोडाऊन मधून माल गेला असं म्हणून त्याचं व्हाउचिंग त्या ठिकाणी करायचं. त्यानंतर मेमोरँडम नावाचं एक व्हाउचर आहे, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा काही ट्रान्झॅक्शन्स हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय करावे लागतात, रेकॉर्ड करावे लागतात, कारण की फायनली त्याचं नेचर काय आहे हे समजत नसतं, म्हणून मग आणि तेव्हा तोपर्यंत लक्षात राहत नाही, म्हणून तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये एखादं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवायचा. फक्त त्याचं वर्कआउट कुठेही कॅल्क्युलेशन्समध्ये त्याची अमाऊंट वगैरे कन्सिडर होत नाही, तर असे काही ट्रान्झॅक्शन्स आपण मेमोरँडम व्हाउचरला रेकॉर्ड करणार आहोत. त्यानंतर फिजिकल स्टॉकच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष स्टॉक किती आपल्याला काउंट करायचा आहे फिजिकली, तर त्याच्यासाठी व्हाउचर्स आपण फिजिकल स्टॉक नावाचं वापरणार आहोत. त्यानंतर परचेस ऑर्डर आपल्याला प्लेस करायचे, परचेस करण्यापूर्वी आपण परचेस ऑर्डर देणार आहे, तर ही परचेस ऑर्डर देण्यासाठी सुद्धा एक सेपरेट व्हाउचर आहे, तर त्यासाठी परचेस ऑर्डर नावाचं व्हाउचर आपण वापरणार आहे. त्यानंतर रिसीट बघितलं आपण. रिसीट नोट म्हणजे काय, की आपल्याला पैसे मिळालेले आहेत आणि त्याची पावती त्या समोरच्या पार्टीला द्यायची आहे, तर त्याला रिसीट नोट नावाचं व्हाउचर त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्याची प्रिंटही समोरच्या पार्टीला द्यायची आहे. त्यानंतर जसं मटेरियल इन आणि आउट असं व्हाउचर होतं, तसंच आणखीन 2 व्हाउचर्स आहेत, एक म्हणजे रिजेक्शन इन आणि रिजेक्शन आउट. म्हणजे मटेरियल आलं आणि आपल्याला ते रिजेक्ट करायचं आता, किंवा एखाद्या डिपार्टमेंटने ते रिजेक्ट केलं, तो चुकीचं आलेलं आहे किंवा क्वालिटी त्या पद्धतीची नाही वगैरे कोणत्याही कारणाने, तर या ठिकाणी रिजेक्शन इन आणि रिजेक्शन आउट अशा पद्धतीचे व्हाउचर्स वापरायचे आहेत. म्हणजे आपल्याला माल रिजेक्ट करून आला असेल तर आपण रिजेक्शन इन असं रेकॉर्ड करणार, आणि आपण जर दुसऱ्या पार्टीला माल पाठवला असेल तर रिजेक्शन आउट अशा पद्धतीने त्याचं व्हाउचर वापरणार आहे. त्यानंतर रिव्हर्सिंग जर्नल, म्हणजे वरती आपण जर्नल हे व्हाउचर केलेलं आहे, तर त्या ट्रान्झॅक्शन एंट्रीज आपल्याला रिव्हर्स करून त्याचं रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्याला रिव्हर्सिंग जर्नल व्हाउचर त्या ठिकाणी वापरणार आहे. सेल्स व्हाउचर आपण बघितलं. परचेस व्हाउचर ऑर्डर प्रमाणे, परचेस ऑर्डर या व्हाउचर प्रमाणेच सेल्स ऑर्डर अशाही पद्धतीचं एक काय असणार आहे, व्हाउचर असणार आहे. मग आपल्याला आलेल्या ज्या काही ऑर्डर्स आहेत तर त्या ऑर्डर्स या ठिकाणी सेल्स ऑर्डर नावाने रेकॉर्ड करायच्या आणि मग त्या पद्धतीने सेल्स करायचं. आणि शेवट स्टॉक जर्नल, म्हणजे जेवढा काही स्टॉक आपल्याकडे आहे त्याचे डिटेल्स आपल्याला ह्या व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. तर अशा पद्धतीने इन्व्हेंटरी अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग किंवा आपलं रेग्युलर बिझनेस अकाउंटिंग या सर्वांसाठी टोटल या ठिकाणी एवढे व्हाउचर्स बाय डिफॉल्ट टॅलीने प्रोव्हाइड केलेले आहेत. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे, व्हाउचर्स आहेत. म्हणजे बँकेत पैसे भरण्यासाठी सेपरेट व्हाउचर आहे, पार्टी पेमेंट करण्यासाठी सेपरेट व्हाउचर आहे, सेल्ससाठी सेपरेट व्हाउचर आहे, सेल्स ऑर्डरसाठी सेपरेट आहे, परचेससाठी सेपरेट आहे, परचेस ऑर्डरसाठी सेपरेट आहे, रिसीटसाठी वेगळं आहे, रिसीट नोट त्या ठिकाणी वेगळे आहे, माल आला त्याच्यासाठी वेगळं आहे, माल गेला त्याच्यासाठी वेगळं आहे,
माल एखाद्याने कॅन्सल केला आणि तो परत आला, तर त्याच्यासाठी म्हणजे ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हाउचर सिलेक्ट करून त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग एंट्रीज करायच्या आहेत. जे आपण काय करत होतो, एकाखाली एक आपण जर्नलमध्ये तयार करत होतो. पहिलं एंट्री लिहित होतो नॅरेशन, परत दुसरी एंट्री नॅरेशन, तिसरी एंट्री नॅरेशन. आता तुम्हाला तसं नाही करायचं. आता तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन त्या व्हाउचरच्या टाइप्स प्रमाणे तो रेकॉर्ड करायचा आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड करून त्याचं नॅरेशन त्या ठिकाणी लिहायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला व्हाउचर टाइप्स माहिती असणं गरजेचे आहे. ओके, लक्षात आलं? इथपर्यंत समजलं का? येस सर. ओके, तर आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मध्ये असणारे तीनही टाइप्स आपण कव्हर केले. म्हणजे ग्रुप्स कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, आजच्या लेक्चरला लेजर्स क्रिएशन बघितलं. त्याच्यामध्ये सिंगल लेजर क्रिएशन, मल्टिपल लेजर क्रिएशन, वेगवेगळ्या पद्धतीचे लेजर्स कसे क्रिएट करायचे ते देखील बघितलं. लेजर अल्टरेशन कसं करायचं हे देखील बघितलं. आणि सर्वात महत्त्वाचा भाग जो आपण आता प्रत्यक्ष अकाउंटिंगला सुरुवात करणार आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये बाय डिफॉल्ट टॅलीने व्हाउचर प्रोव्हाइड केलेले आहेत, तर त्याची यादी सुद्धा बघितली आणि प्रत्येक व्हाउचर आपण कशासाठी वापरणार आहोत हे आपण लक्षात घेतलेलं आहे. तर हा भाग झाला अकाउंटिंग इन्फॉर्मेशनशी संबंधित. ओके, कुणाला काही शंका आहे का इथपर्यंत?